हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या काही व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण 10वी गणित भाग 1 चा सराव संच जो अर्थनियोजन मधला सराव संच 4.1 पाहिला होता. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये या अर्थनियोजन प्रकरणाचा जो सराव संच 4.2 आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर वेळ न लावता सुरू करूया हा सराव संच 4.2. हा जो प्रश्न पहिला आहे याला सुरुवातीला आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि सोडवायला सुरुवात करूया. बघा, प्रश्न फक्त थोडासा अवघड वाटतो परंतु एवढा काही जास्त अवघड नाही. तो याच्यामध्ये खूप जास्त लिहायचं पण नाही आपल्याला. एकदा का प्रश्न समजला की सोडवायला एकदम सोपं. बघा, चेतना स्टोअर्सने काय सांगितले. चेतना स्टोअर्सने जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवरती 1,05,000 रुपये जीएसटी दिलाय. बघा, 1,05,000 रुपये जीएसटी दिला आहे. ठीक आहे, खरेदी करताना जीएसटी दिलाय. जो जीएसटी दिलाय त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं. आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी की खरेदी करताना जो जीएसटी त्यांनी दिलाय हा एवढा जीएसटी दिलाय त्यांनी. ठीक आहे, एवढा जीएसटी त्यांनी भरलाय, एवढा जीएसटी दिलाय. भरणे किंवा देणे त्याला आपण म्हणणार इनपुट टॅक्स क्रेडिट दिलाय. आणि विक्री करताना एवढा जीएसटी गोळा केलाय. ठीक आहे, 1,22,500 एवढा जीएसटी त्यांनी गोळा केलाय. तर गोळा केलेल्या जीएसटीला आउटपुट टॅक्स म्हणायचं. तर या सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. लक्षात घ्या, देय जीएसटी काढायचं आपल्याला. मग देय जीएसटी काढताना तर सगळ्यात अगोदर त्यांनी भरलेला जीएसटी आपण लिहून घेऊया. ठीक आहे, जो भरलाय जीएसटी त्यांना काय ना आपण इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला इन शॉर्ट मध्ये मी आयटीसी असं लिहितो. तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदीवरती किती जीएसटी भरलाय त्यांनी, 1,05,000 रुपये एवढा जीएसटी भरलाय. एवढा जीएसटी दिलाय, भरलाय तो एकच. ठीक आहे, त्यानंतर आता जो काही त्यांना तेवढं जे काही त्यांना खरेदी केलं सामान ते विकलं. ते विकल्यानंतर किती जीएसटी गोळा केला विकून. ठीक आहे, तर गोळा केलेल्या जीएसटीला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. काय म्हणतो, आउटपुट टॅक्स. तर तो आउटपुट टॅक्स किती आहे, किती गोळा केलाय त्यांनी, ते 1,22,500 रुपये एवढा आउटपुट टॅक्स जो आहे त्यांनी गोळा केलाय. मग देय जीएसटी आपल्याला काढायचा आहे. आणि तो जर देय जीएसटी काढायचा असेल, खालीच लिहितो, जाऊ द्या, देय जीएसटी. तर हा देय जीएसटी काढायचा असेल तर त्यांना काय करायचं आहे की आउटपुट टॅक्स मधून वजा करायचा इनपुट टॅक्स. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही, आउटपुट टॅक्स. ठीक आहे, आउटपुट टॅक्स. हा आउटपुट टॅक्स जो आहे याच्यामधून वजा करणार इनपुट टॅक्स क्रेडिट. जरा इन शॉर्ट मध्ये लिहितो मी. आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,05,000. तर 1,22,500 मधून 1,05,000 रुपये जेव्हा वजा करू त्यावेळेस आपल्याकडे हे 22,000 रुपये राहतील. ठीक आहे, हे 22,000 रुपये म्हणजेच काय, हा तुमचा देय जीएसटी असणार आहे. ठीक आहे, दिला जाणारा जीएसटी. मग कुणाला दिला जाणार आहे, सरकारला दिला जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस एखादा दुकानदार आहे त्या दुकानदाराने काय केलं, हे काहीतरी माल मटेरियल खरेदी केलं, त्या खरेदीवर त्याला जीएसटी पण द्यावा लागला. तो जीएसटी किती द्यावा लागला त्यांना सांगितलं, 1,05,000 रुपये जीएसटी द्यावा लागला. मग ते सगळं त्यांना विकल्याच्या नंतर त्याला किती जीएसटी गोळा केला, 1,22,500 एवढा गोळा केला. पण गोळा केला सगळ्या जीएसटी तो सरकारला देणार का, नाही देणार. त्यांनी अगोदर जो भरलेला जीएसटी आहे तो त्याला जीएसटी तो काढून घेणार आणि राहिलेला जो जीएसटी आहे जो बाकीचा म्हणजे 22,000 हा एवढा जीएसटी त्यांनी काय करणार, सरकारला पे करणार. म्हणजे 22,000 रुपये एवढेच ते सरकारला देणार आहे. तो देय जीएसटी असं आपण त्याला म्हणतो. समजला प्रश्न, एवढाच प्रश्न आहे. प्रश्न समजला की उद्या समजलं म्हणून समजायचं, बस एवढाच प्रश्न आहे. याचा आन्सर काढलाय आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा, जास्त काय अवघड नाही. प्रश्न समजला की उत्तर बी येऊन जाते. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. काय सांगला दुसरा प्रश्न की नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. ठीक आहे, त्यांनी एका दुकानाच्या मालकीन आहेत म्हणून सांगले. त्यानंतर त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिलाय. बघा इथं काय केलं त्यांनी, एकूण जीएसटी 12,500 रुपये दिलाय म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट एवढं त्यांनी दिले. ठीक आहे, तर त्यानंतर विक्रीवर एकूण जीएसटी 14,700 रुपये गोळा केलाय. आणि नंतर सामान विकल्यानंतर किती गोळा केलाय त्याने जीएसटी, 14,750 रुपये एवढा गोळा केलाय. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा. आता इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळणार आहे, जेवढं त्यांनी दिले तेवढंच नंतर गोळा केल्यावर मिळणार आहे. त्यांना ते काढून घेणार ना इनपुट टॅक्स क्रेडिट. बघा लक्षात घ्या, आपल्याला दिले काय, तर सगळ्यात अगोदर आपण इनपुट टॅक्स क्रेडिट लिहिणार. इनपुट, ठीक आहे, त्याला इन शॉर्ट मध्ये लिहू आपण इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे,
ITC इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर किती असणार आहे 12,500 12,500 रुपये एवढं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे। आणि गोळा किती केलंय त्यांनी विकल्यानंतर किती गोळा केलाय 14,750 गोळा केलेला जो असतो त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो। तो किती आहे आउटपुट टॅक्स। तर आउटपुट टॅक्स जो आहे तो आहे 14,750 रुपये। आता या ठिकाणी तुम्हाला देय जीएसटी विचारला मग देय जीएसटी काय करतो आपण देय जीएसटी ला हा जो देय जीएसटी आहे याला आउटपुट टॅक्स मधून वजा करतो इनपुट टॅक्स क्रेडिट। मग या ठिकाणी आपण लिहिणार आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट ठीक आहे ITC। तर या ठिकाणी आउटपुट टॅक्स क्रेडिट जो आहे आउटपुट टॅक्स आहे 14,750 रुपये वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 12,500। मग या ठिकाणी 14,000 मधून 12,000 गेले 2,000 राहिले 750 मधून 500 गेले 2,250 एवढे राहतील ठीक आहे। 2200 किती राहिले रे 22,000 1,70,000 2,250 राहिले पाहिजे एक जास्त झाला असून ठीक आहे 2,250। तर अशा प्रकारे हे 2,250 जे आहे हे काय आहे तुम्हाला दिला जाणारा म्हणजे सरकारला दिवा लागणारा जीएसटी आहे देय जीएसटी। हा आहे देय जीएसटी। हा देय जीएसटी किती आहे 2,250 रुपये एवढा द्यावा लागणार आहे त्यांना। तर आता बघा या ठिकाणी जो देय जीएसटी आहे हा एवढाच देणार आहे ते आणि जो इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळणार विचारलं ना तर तेवढंच मिळणार त्यांना किती मिळणार जो पहिल्यांदा जो आहे 22,500 त्यांनी जेवढा भरला होता तेवढाच त्यांचा त्यांना ते काढून घेणार बरोबर आहे। अगोदर आपल्या खिशात टाकणार आपला जेवढा भरलेला होता तेवढा काढून घेणार तो झाला। चला हा अशा प्रकारे दुसरा प्रश्न झालाय। तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आता आपण। प्रश्न तिसरा आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 ठीक आहे खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला। नंतर मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपयाला जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा तसेच राज्याचा देय कर काढा। बघा प्रश्न वाचून काही समजलं नसेल टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी सांगतो समजून काहीच नाही। या ठिकाणी दोघं तिघ जण आहेत त्यांच्यामध्ये व्यवहार झाला आणि प्रत्येकाला विचारलं की त्यांना भरावा लागणार देय जीएसटी आणि राज्याचा जीएसटी केंद्राचा जीएसटी काढा। मग त्या ठिकाणी अगोदर तर त्यांचे सगळ्यांचे नाव लिहून घेऊ आपण। आमिर एंटरप्राइजेस काय आहे हा आमिर एंटरप्राइजेस आहे याला शॉर्ट मध्ये आमिर एवढंच लिहितो मी। त्याच्याकडून नंतर त्यांना विकत घेतला कोणाला विकल्या अकबरी ब्रदर्सला विकल्या आणि अकबरी ब्रदर्सने कोणाला विकल्या मयंक फूडला ठीक आहे मयंक फूड कॉर्नर ठीक आहे। तर मयंक फूड कॉर्नरला विकल्या या तिघांमध्ये व्यवहार झालेला आहे। या तिघांमध्ये जो व्यवहार झाला त्याला एकदा आपण काय करू लिहून घेऊया। काय केले आमिर एंटरप्राइजेसने जो खरेदी करताना किती जीएसटी भरला 3,800 रुपये 3,800 रुपयाला खरेदी केला इथे लिहू आपण 3,800 रुपयाला खरेदी केला। आमिर एंटरप्राइजेसने 3,800 रुपयाला खरेदी करून विकला कितीला म्हणजे गोळा किती केला जीएसटी विकून 4,100 रुपये एवढा गोळा केला ठीक आहे 4,100 रुपये एवढा गोळा केला। नंतर अकबरी ब्रदर्सने त्याच बाटल्या विकत घेतल्या म्हणजे कितीला 4,100 ला विकत घेऊन मयंक फूड कॉर्नरला 4,500 रुपयाला विकल्या ठीक आहे। तर मयंक फूड कॉर्नरने सुद्धा ह्या विकत घेऊन पुन्हा विकल्यानंतर यांना काहीतरी जीएसटी मिळणार पण विकल्या कितल्या हे आपल्याला पुढे माहित नाही। तर या ठिकाणी व्यवहार बघा यांच्यात कसा झालाय यांनी एवढ्याला विकत घेतलं आणि विकत घेऊन नंतर एवढ्याला त्यांनी काय केलं म्हणजे एवढं खरेदी करून एवढ्याला विकलं। त्यानंतर अकबरी ब्रदर्सने 4,100 ला खरेदी केला आणि 4,500 रुपयाला विकला। पुन्हा मयंक फूडने काय केलं 4,500 रुपयाला खरेदी केला आणि कितीला विकलं ते आपल्याला काही माहित नाही। मग या तिघांमध्ये जो व्यवहार झालाय त्याचा म्हटला एसजीएसटी आणि सीजीएसटी आपल्याला काढायचं आहे मग ते जीएसटी सुद्धा काढावा लागणार आहे। मग सगळ्यात अगोदर तर यांना आपण उभी मांडणी करून लिहून घेऊया की आमिर एंटरप्राइजेस काय इथे लिहितो आमिर एंटरप्राइजेस तर आमिर एंटरप्राइजेसला भरा ठीक आहे त्याने भरलेला जीएसटी अगोदर तर भरलेला जीएसटी लिहू आपण भरलेला जीएसटी त्यानंतर त्याने गोळा केलेला जीएसटी किती आहे तो लिहावा लागणार आपल्याला गोळा केलेला जीएसटी म्हणजे भरलेला जीएसटी म्हणजे काय खरेदीवरचा जीएसटी आणि गोळा केलेला जीएसटी म्हणजे विक्रीवरचा जीएसटी गोळा केलेला जीएसटी त्यानंतर त्यांचा देय जीएसटी किती आहे ते काढायचं आणि देय जीएसटी नंतर
तुमचं स्टेट जीएसटी म्हणजे SGST आणि CGST काढावं लागणार आहे, CGST. अशा प्रकारे व्यवस्थित कॉलम करा म्हणजे तुम्हाला ते प्रश्न चांगल्या प्रकारे समजून जाईल, त्याचं उत्तर पण काढता येणार. मग आमिर एंटरप्राइजने भरलेला जीएसटी किती आहे? तो भरलेला जीएसटी म्हणजे काय, खरेदीवरचा जीएसटी 3800 रुपये एवढा आहे. किती आहे? 3800 रुपये, 3800 रुपये एवढा आहे. आणि त्या 3800 रुपयानंतर विकल्यानंतर किती गोळा केला त्यानं? 4100 रुपये एवढा गोळा केला. ठीक आहे. तर एकदा सगळ्याच आपण काय करून लिहूनच घेऊ नाव, मग आपल्याला एका साईडनं सगळेच लिहिता येतात. ठीक आहे. नंतर खाली एक जण, ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. अशा प्रकारे आता आमिर एंटरप्राइजेस आला, त्यानंतर अकबरी ब्रदर्स इथं असणार, अकबरी ब्रदर्स, आणि शेवटी मयंक फूड, शेवटी असणार मयंक फूड कॉर्नर. तर हा मयंक फूड. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग अकबरी ब्रदर्सने किती रुपयाला त्या विकत घेतल्या होत्या, किती त्यांनी भरला जीएसटी? त्यांनी भरला 4100 एवढा जीएसटी. आणि विक्रीवरती किती गोळा केला? 4500 एवढा रुपये त्यांनी काय केला? जीएसटी गोळा केला. त्यानंतर मयंक फूड कॉर्नरने खरेदी करताना किती जीएसटी भरला? 4500 रुपये एवढा जीएसटी भरला. पण विक्री करताना किती जीएसटी गोळा केला आपल्याला माहित नाही, म्हणून तर डॅश देणार आपण. आता या ठिकाणी देय जीएसटी काढायचा आहे. तर प्रत्येक व्यवहारातला देय जीएसटी कसा काढतो आपण? जो काही इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट आहे यांचा जो काही फरक येतो तो असणार आहे. मग आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे गोळा केलेला जो जीएसटी आहे त्याच्यातून वजा करणार हा इनपुट टॅक्स क्रेडिट जो भरलेला जीएसटी आहे. म्हणजे 4100 3800 जेव्हा वजा करू त्यावेळेस इथं उत्तर येते आपल्याला 300. ठीक आहे. हे जे 300 रुपये आहे हा काय आहे? देय जीएसटी आहे. मग 300 रुपये जो जीएसटी आहे त्या 300 रुपयाचे अर्धा स्टेटचा जीएसटी SGST आणि अर्धा सेंट्रलचा जीएसटी, म्हणजे 300च्या निम्मे 150 हा SGST आणि 150 हा CGST असणार आहे. त्यानंतर तसंच इथं 4500 जो आउटपुट टॅक्स आहे त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट 4100 वजा केल्यानंतर इथं मिळतं आपल्याला 400 रुपये एवढा फरक जो मिळाला 400. आणि 400च्या निम्मे केलं तर 200 हा SGST आणि 200 हा CGST. इथं आपल्याला आउटपुट टॅक्स क्रेडिट किती गोळा केला ते माहितच नाही, फक्त आपल्याला किती त्यांनी भरला जीएसटी एवढाच माहित आहे, म्हणून इथं डॅश येणार, इथं डॅश, इथं डॅश, इथं डॅश. अशा प्रकारे हा जो प्रश्न तुम्हाला एवढा अवघड वाटत होता एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगितलेला आहे. चला असाच प्रकारे सोपा प्रश्न वाटताना लाईक करा एकदा चांगल्या प्रकारे व्हिडिओला. चला पुढचा प्रश्न बघूया. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, बाजूला होतो. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. ठीक आहे. आवाज येतो सर्वांना? एक मिनिट. हा प्रश्न 4 आहे. या प्रश्न 4कडे बघा. आता चंदीगड एक संघराज्य आहे. काय सांगितलंय? चंदीगड एक संघराज्य आहे. त्या ठिकाणी येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या या 24,500 प्रश्न चेंज झाला आपला. ठीक आहे. पेन घेऊ आपण. काय केल्या? त्या टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांस 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेल्या एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय म्हणजे CGST व संघराज्याचा देय UTGST काढा. आता बघा, ज्या वेळेस संघराज्य असते त्या संघराज्याला आपण काय म्हणतो? UTGST असं म्हणत असतो. ठीक आहे. तर UTGST असं म्हणत असतो संघराज्याला, आणि स्टेटचा जो जीएसटी त्याला SGST असं आपण म्हणत असतो. या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलंय CGST सुद्धा आणि UTGST सुद्धा. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर त्या गॅसच्या टाकीची जी काही खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमतवर किती टक्के दर त्यांनी भरलाय तो जीएसटी ते आपल्याला काढावं लागणार आहे. मग गॅसची खरेदी किंमत आता इथं लिहू आपण. ठीक आहे. गॅसची खरेदी किंमत. ठीक आहे. काय आहे सांगा बरं गॅसची खरेदी किंमत? बघा प्रश्नामध्ये गॅसची खरेदी किंमत किती आहे? 24,500 रुपये एवढी खरेदी किंमत आहे. आता या 24,500 वरती 5% दर त्याने जीएसटी भरलाय, म्हणून या 24,500 आपल्याला 5% जीएसटी काढायचा आहे. मग जीएसटी जो आहे काढण्यासाठी आपण काय करतो? हा खरेदीवरचा जीएसटी आहे तो 24,500 गुणिले किती टक्के? 5%. हे लिहिले 5/100 म्हणजे 5%. आता हे काय करणार? 0 खालचे कट होणार. मग हे आपण खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले. बरोबर आहे. राहिलं काय? 245 गुणिले 5. मग इथं आपण रफ मध्ये करून बघू. 245 गुणिले 5. 5 × 5 = 25. 25 ला
5 हातच्या आले 2, 5 चोक 20, हातच्या 2 22 ला 2, हातच्या आले 2, 5 2 10, हातच्या आले 2 12. ठीक आहे, तर 1225 जे आहे या ठिकाणी 1225 आन्सर आला आपलं. तर जो जीएसटी आहे 1225 एवढा आहे. हा 1225 जीएसटी खरेदीवरचा जीएसटी भरलाय त्यांनी. हा भरलेला जीएसटी आहे. खरेदीवरचा जीएसटी म्हणजे काय, भरलेला जीएसटी आहे त्यांनी. त्यानंतर आता जसा भरलाय तसाच विक्रीवरचा जीएसटी करावा लागेल. मग गॅसची विक्री किंमत किती आहे इथं लिहू आपण. गॅसची विक्री किंमत, गॅसची विक्री किंमत. ठीक आहे, गॅसची विक्री किंमत आहे 26,500 रुपये. आता गॅसची जी विक्री किंमत आहे 26,500 रुपये, या 26,500 वरती जीएसटी आपल्याला काढायचा. तो जीएसटी आहे काढता 26,500 गुणिले 5% जीएसटी भागिले 100. इथं पण 2 2 शून्य काय होणार, कट होणार. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता राहिलं काय या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला 265 गुणिले 5 करायचंय. 5 5 25 ला 5, हाच्याले 2, 5 30 आणि 2 32 ला 2, हाच्याले 3, 5 2 10 11 12 13, 1325 इथं आन्सर आले. तर या ठिकाणी जो जीएसटी आहे तुम्ही भरल्या गोळा केलेला हा 1325 रुपये आहे. बरोबर आहे. जो 24,500 वरती जवळच ते खरेदी करत होते तेव्हा त्यांनी 1225 एवढा जीएसटी भरला. आणि ज्यावेळेस त्या विकल्या तेव्हा 5% त्या जीएसटी गोळा पण केला, 1325 एवढा गोळा केला. आता इथं देय जीएसटी किती असणार आहे, तो देय जीएसटी तुम्हाला माहित पाहिजे. मग इथे लिहू आपण देय जीएसटी. देय जीएसटी तो किती असणार आहे, तो किती असतो. देय जीएसटी काढताना आपण आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट करत असतो. मग आउटपुट टॅक्स म्हणजे किती गोळा केलाय 1325. हा 1325 मधून 1225 वजा केल्यावर जो देय जीएसटी आहे तो 100 रुपये एवढा राहतो. आणि या 100 रुपयामधून सुद्धा केंद्राचा आणि संघराज्याचा जो जीएसटी आहे तो अर्धा अर्धा असतो. म्हणजे सीजीएसटी बरोबर किती असणार 50 रुपये आणि यूटी जीएसटी ठीक आहे, यूटी जीएसटी बरोबर हा सुद्धा 50 रुपये असणार आहे. अशा प्रकारे जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटत होता एकदम सिंपल, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सोडवला. काहीच एवढं याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नव्हती. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न होता, एवढंच करायचं होतं याच्यामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ लवकरच. हा प्रश्न 5वा बघा. मे ब्युटी प्रॉडक्ट्सने 6,000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन काही सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. बघा 6,000 रुपयावर खरेदी केली 18% आणि 10,000 रुपयाला विकली 18%. ठीक आहे, म्हणजे भरावा लागणार सुद्धा जीएसटी गोळा केला जे सुद्धा आपल्याला काढायचं आहे 18%. तर मे ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीज केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा करायची रक्कम दाखवली आहे ती काढा. ते काढायचं आपल्याला. तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, या ठिकाणी पेनचा कलर चेंज करायचा आहे. बरोबर आहे, नंतर जाऊ आपण पुढचं. तर या ठिकाणी काय करायचंय की 6,000 रुपयांवर 18% दराने जी जीएसटी त्यांनी भरली ते काढायचे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, एकदा 1 मिनिट आवाज हा येत आहे ना, बरोबर आहे. तर इथं काय करणार आपण, भरलेला जो जीएसटी आहे ठीक आहे तो आपल्याला काढावा लागणार आहे. भरलेला जीएसटी किती आहे बघा, भरलेला जीएसटी 6,000 वरती, हे 6,000 वरती 18% भागिले 100. 2 2 शून्य गेले, त्याला आपण गेट कॅन्सल करू. ठीक आहे, एक वेगळा कलर घेऊ छान पैकी. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे, राहिलं काय 60 गुणिले 18. मग 60 गुणिले 18 ला आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी आपण डायरेक्ट गुणाकार करून लिहूया. इथे घेऊ आपण 18 गुणिले 60. 60 ला फक्त 6 घेऊ, शून्य नंतर शेवटी लावून टाकू. 6 8 8 4 8, 4 6 1 6 4 10 आणि शेवटचा शून्य आपण नंतर इथं देऊन टाकू. म्हणजे 1,080 रुपये. तर इथं जो आहे 1,080 रुपये हा त्यांनी भरलेला जीएसटी आहे. 6,000 रुपये खरेदी करताना त्यांनी 1,080 रुपये जीएसटी दिला. आता हा खरेदीवरचा जीएसटी झाला. आता विक्रीवरचा गोळा केलेला जीएसटी इथं आपल्याला लिहावं लागेल, गोळा केलेला जीएसटी. ठीक आहे, गोळा केलेला जीएसटी बरोबर किती असणार आहे, 10,000 वरती 18%. 1 2 3 4. ठीक आहे, 10,000 गुणिले 18%. या ठिकाणी सुद्धा खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य आपण छानपैकी कट करू. इथले 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. राहिलं काय मग फक्त 100 गुणिले 18. तर 100 गुणिले 18 किती येतं, 100 गुणिले 18 18 1
18 आणि वरचे 2 शून्य लावले म्हणजे 1800 म्हणजे 1800 रुपये जे आहे हा गोळा केलेला जीएसटी आहे। आता लक्षात घ्या 10,000वरती 18% जीएसटी 1800 रुपये आला, भरलेला जीएसटी जो होता हा 1080 रुपये आलेला आहे। मग हा सगळ्याचा गोळा केलेला जीएसटी सरकारला देणार का? देय जीएसटी एवढा नसतो। देय जीएसटी किती असतो? जो त्यांनी जो दिलता तो काढून घेणार ना ती बाजूला, आणि उरलेला जीएसटी तो देय जीएसटी असणार। मग देय जीएसटी काढण्यासाठी काय करणार? हा जो देय जीएसटी आहे यामध्ये जो गोळा केलेला जीएसटी आहे म्हणजे आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा। हा आउटपुट टॅक्स 1800 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1080, तर देय जीएसटी इथं असणार 720 रुपये। हा देय जीएसटी आहे। काय आहे? हा देय जीएसटी आहे। हा देय जीएसटी तुम्हाला माहित पाहिजे। हा देय जीएसटी वरून आता तुम्ही तिथं काढणार केंद्राचा जीएसटी आणि राज्याचा जीएसटी, बरोबर आहे। मग तो काढण्यासाठी आपल्याला एक बॉक्स करावा लागणार, त्या बॉक्स मध्ये आपण किमती लिहूया, बरोबर। तर आता या ठिकाणी भरलेला जीएसटी किती आहे आणि गोळा केलेला जीएसटी किती आहे ही तर आपण एकदा काढून घेऊया। आता या ठिकाणी खरेदी करतानाचा जीएसटी, ठीक आहे, आपल्याला लिहायचं आहे खरेदी जीएसटी असं लिहितो मी शॉर्ट मध्ये। खरेदी जीएसटी किती आहे तो लिहू, नंतर विक्रीचा जो जीएसटी आहे तो लिहू, विक्री करतानाचा जो जीएसटी आहे तो लिहू। आता खरेदीचा जीएसटी, विक्रीचा जीएसटी, तर या ठिकाणी मग आपल्याला जीएसटी किती आहे तो काढायचा, नंतर केंद्राचा जीएसटी किती आणि राज्याचा जीएसटी किती। हा झाला जीएसटी, हा सी जीएसटी आणि हा इकडे आधी राज्याचा लिहू ना आपण, एस जीएसटी आणि नंतर सी जीएसटी, तर दोन्ही जीएसटी इथं आपण लिहिल्या। आता बघा खरेदी करतानाचा जीएसटी 6000 वरती त्यांनी 18%, खरेदी करतानाचा जीएसटी किती आहे 1080, ठीक आहे 1080 रुपये, आणि हा 1080 वरती जो जीएसटी आहे हा खरेदी करतानाचा। आता विक्री करतानाचा जीएसटी बघा, विक्री करताना जीएसटी किती त्यांनी देणार, तर विक्री करताना सगळ्याचा जीएसटी नाही देणार, तो फक्त जो सरकारला द्यायचा तेवढा जीएसटी घेऊ आपण 720 रुपये, ठीक आहे 720 रुपये। आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला की ह्या 1080 चे अर्धे ते कोणाला देणार, राज्य सरकारला, आणि अर्धे केंद्र सरकारला, तर याचे होणार 540 रुपये, इथं होणार 540 रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार। आता 720 चे अर्धे केले तर 360 आणि 360 हे असणार केंद्राचे आणि राज्याचे। म्हणजे अशा प्रकारे इथं आपण एस जीएसटी आणि सी जीएसटी दोन्ही पण इथं काढलेले आहे। जो प्रश्न होता आपला प्रश्न 5वा हा इथं झालेला, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, बाजूला होतो। चला झालाय, तरी पण बघा इथे एकदा तुम्ही एकूण सुद्धा करू शकता। आता एकूण किती झाले, एकूण एकदा लिहून घेऊ आपण, म्हणजे एकूण तुम्हाला समजेल एकूण आपलं रक्कम किती झाली आहे। तर या ठिकाणी एकूण रक्कम किती येणार, 1080 720 येणार 1800, 1800 च्या निमित्त 900 आणि ह्यांना 900, अशा प्रकारे हा प्रश्न झालाय। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे आणि हा प्रश्न आला ना आला बाबांनो डायरेक्ट 5 मार्काला विचारला जातो। बोर्डाला 5 मार्काचा आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, जास्त काही अवघड नाही, तुम्ही पण सोडवू शकता। काय सांगले, खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजे B2C, B2C म्हणजे काय लक्षात घ्या, B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर, हे पण तुम्हाला माहित पाहिजे। बिझनेस टू कस्टमर यासाठी कर बीजक म्हणजे टॅक्स इनवॉइस तयार करायचे तुम्हाला, त्यामध्ये नाव पत्ता तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता, बरोबर आहे। त्यामध्ये पुरवठादार त्याचं नाव पत्ता टाकायचा, राज्य काय तारीख काय ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर इनवॉइस क्रमांक जो असतो तो टाकायचा, म्हणजे जे काही इनवॉइस क्रमांक असतो, टॅक्स जीएसटी नंबर, जीएसटीचा जो काही नंबर आहे तो, आणि जीएसटी हा जीएसटी नंबर प्रत्येक बिझनेसमॅनचा वेगळा वेगळा असतो, बरोबर आहे। आता इथं तुम्हाला नमुना दाखवलेला आहे मी, हा इथून हा प्रश्न संपला, ठीक आहे। इथून पुढे जो आहे हे काय तुमचा आन्सरचा नमुना आहे, ठीक आहे, म्हणजे आन्सर सुरू करता इथून तुम्ही लिहायला। अशा प्रकारचा तक्ता तुम्हाला काढायचा असतो। इथं तुम्हाला नमुना लिहायचा की वस्तू खरेदी करतानाचा टॅक्स इनवॉइस हा एक सॅम्पल आहे, आणि हा जो सप्लायर म्हणजे काय इथं पुरवठादार असणार, हा पुरवठादार मराठीमध्ये लिहितो मी, हा पुरवठादार असणार, आणि त्याचं काय नाव असेल ते लिहू शकता तुम्ही। आता A to Z स्वीट मार्ट लिहिले, तुम्ही तुमचं नाव सांगू शकता, जसं काय प्रमोद स्वीट मार्ट तुम्ही सांगू शकता, जसं माझं नाव तुम्ही देऊ शकता, काही पण करू शकता। त्यांचा ऍड्रेस लिहू शकता, शिवाजी रस्ता मुंबई, जे काही दिले ते ऍड्रेस आहे, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ऍड्रेस लिहायचा, आपण स्वतःचा लिहायचा नाही, लक्षात घ्या, कुठला बी लिहू शकता। आता इनवॉइस नंबर म्हणजे जीएसटीचा नंबर, पावती क्रमांक किती आहे, जीएसटी 100 बी आहे, 110 आहे का 112 बी आहे, काय असेल ते असेल, इनवॉइस डेट त्या तारखेची टाकून द्यायची,
आणि जीएसटी नंबर, हा जीएसटी नंबर तुम्ही व्यवस्थित लिहा, हा 27 लिहावाच लागतो, हा आपल्या राज्याचा संकेतांक आहे, आपल्या राज्यासाठी 27 हा नंबर जीएसटीचा असतो। नंतर अल्फाबेट 5 लिहायचे, एबीसीडीतले कुठलेही लिहू शकता तुम्ही, ठीक आहे, छोटंसं नाव बबलू वगैरे काहीतरी लिहू शकता, ठीक आहे, 5 अक्षरे होऊन जाते। नंतर हे 4 नंबर लिहायचे, 1 2 3 4, त्यापैकी तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरचे 4 डिजिट लिहू शकता, काही लिहू शकता, 4 नंबर लिहू शकता। आणि हा जो आहे H1Z5 हे बदलायचं नाही, ठीक आहे, हे आहे ते लिहून टाकायचं, हे पाठच करून ठेवा, ते काय बदलायचं नाही। अशा प्रकारे जीएसटी नंबर लिहायचा। आता बघा या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा टॅक्स इनवॉइस, मग हे सिरियल नंबर वगैरे काय ते आपण इथं लिहिणार आहोत, ठीक आहे, याला जरा बाजूलाच टाकून देऊ आपण एक साईडला, चले जा, ठीक आहे। आता सिरियल नंबर तर आपल्याला काय काय सांगितलंय ते एकदा घ्यायचंय, आता रेषा मारताना बरेच प्रॉब्लेम येणार, ठीक आहे, एकदा आपण मस्तपैकी एक बॉक्स आपला हे जो आहे तो एकदम आखून घेऊया, म्हणजे आपल्याला हे सोडवताना प्रॉब्लेम जाणार नाही, ठीक आहे, छानपैकी सोडू आपण, काही टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्ही, प्रश्न समजल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला। आता बघा यामध्ये काय करायचं तुम्हाला, सिरियल नंबर आपल्याकडे किती प्रोडक्ट आहेत, 2 आहेत, एक मोबाईल बॅटरी, दुसरा हेडफोन, हे मोबाईल बॅटरीसाठी घेतला आपण सिरियल नंबर 1, त्याचा HSN कोड काय आहे, आपल्याकडे नेम ऑफ प्रोडक्ट काय, मोबाईल बॅटरी, अगोदर तर आपण मोबाईल बॅटरी लिहूया, इथे लिहू तुम्ही मोबाईल बॅटरी, ठीक आहे, हा मोबाईल बॅटरी घेतला, त्याचा HSN कोड काय हा मोबाईल बॅटरीचा, हा 8507, इथे घेतला त्याचा HSN कोड 8507, हा त्याचा HSN कोड, HSN कोड म्हणजे काय, प्रत्येक प्रोडक्टचा एक दिलेला कोड असतो, तो आपल्याला ऑलरेडी दिलेला असतो, पाठ करायची काही गरज नाही, प्रश्नामध्ये असतं। आता त्याचा रेट काय, तर 200 रुपये त्याचा रेट आहे, इथे घेतला आपण 200 रुपये। त्यानंतर क्वांटिटी किती नग घ्यायचा आहे, एकच नग, तर क्वांटिटी किती आहे, एकच आहे। टॅक्सेबल अमाऊंट किती असणार मग, 200 का 200 एवढंच अमाऊंट आहे, 200 रुपये। त्यानंतर आता या ठिकाणी एकूण जीएसटी किती सांगलाय, 12%, त्यापैकी अर्धा सीजीएसटी अर्धा एसजीएसटी, म्हणजेच इथं 6% हे केंद्राचा आणि 6% हा राज्याचा असणार, ठीक आहे, एवढं तुम्हाला दिलेलं असतंय, तेच तुम्हाला बॉक्स मध्ये लिहायचंय। पुढे काय करायचं ते सांगतो, हे झालं एकासाठी, पुढचा सिरियल क्रमांक लिहू आपण, पुढे काय दिले आपल्याला, दुसरा सिरियल क्रमांक काय, प्रोडक्टचं नाव आपल्याकडे हेडफोन, ठीक आहे, हेडफोन आहे, इथं लिहू आपण हेडफोन, HEAD, हेडफोन, ठीक आहे, हेडफोन नाही म्हणायचं, हेडफोन म्हणायचं, हेडफोन, ठीक आहे, हेडफोन। आता जो हेडफोन आहे या हेडफोनचा HSN का बघा काय नंबर आहे, HSN 8518, इथं लिहायचा 8518, हा त्याचा HSN नंबर आहे। त्यानंतर काय रेट आहे त्याचा, 750 रुपये, इथे घेऊ आपण 750 रुपये। किती त्याचं नग आहे, तर क्वांटिटी एकच आहे, तो एक घेतला आपण। त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट किती असणार, 750च असणार, कारण एकच नग घेतला आपण। आणि जो त्याचा जो जीएसटी आहे किती टक्के, 18%, म्हणजे 9% हा सीजीएसटी आणि 9% हा एसजीएसटी, एवढं तुम्हाला दिलेलं असते, एवढं बॉक्स मध्ये लिहिलं तरी तुम्हाला अर्धे मार्क्स भेटून जातात, ठीक आहे। 5 मार्काचा प्रश्न असेल तर 3 मार्क तुम्हाला ह्याच्यातच भेटून जात आहेत। पुढचे मार्क्स कसे काढायचे हे बी तुम्हाला सांगतो मी, काहीच जास्त अवघड नाही यामध्ये। आता या ठिकाणी काय करणार तुम्ही माहिती आहे का, हे जे 200 रुपयाला रेट आहे त्याचा टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, 200 रुपये, 200 रुपयाचे 6% तुम्हाला अगोदर काढावं लागणार, 6% सीजीएसटी 6% एसजीएसटी, मग 200 चे 6% कसे काढणार, हे 200 चे 6% हे 6%, या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले काय 6 गुणिले 2 6 2 12, हे 12 आले, 12 रुपये हे कशाचे असणार, हे सीजीएसटी म्हणजे 12 रुपये, हे सीजीएसटी तेवढेच जीएसटी ही कशाची असणार, केंद्राची। आता टोटल अमाऊंट, टोटल रक्कम कशी लिहिणार तुम्ही, लक्षात घ्या, टोटल लिहिताना कुठली रक्कम मिळवायची ही विसरायचं नाही। तर हे जे 200 टॅक्सेबल अमाऊंट, हे 200 अधिक हे 12 आणि हे 12, ठीक आहे, 12 12 24 आणि 224, तर इथे किती येणार मग 224 एवढी रक्कम येणार आहे। आलं का लक्षात काय मिळवायचं ते, सीजीएसटी एसजीएसटी ची जी रक्कम आहे आणि टॅक्सेबल अमाऊंट तुमची जे ती सगळं मिळवायची आणि ते टोटल मध्ये लिहायचं। तसंच मग आता कमेंट बॉक्स मध्ये हे पण सांगत चला, याचं काय करणार आपण, 750 जे आहे, ठीक आहे, टॅक्सेबल अमाऊंट याचे 9% जे आहे ते तुम्हाला काढायची, सीजीएसटी असणार आणि 9% एसजीएसटी। आता इथं आपण काढूया, ठीक आहे, 750 चे 9%, ठीक आहे, 9 भागिले 100, हा शून्य गेला, एक शून्य गेला, 75 गुणिले 9, 9 5 45 ला 5, हातचे आले 4, 9 7 63, 63 आणि 4 67, तर आणि हा एक शून्य म्हणजे एक पॉईंट दिला आपण, म्हणजे 67.5 एवढं आलं। तर हे जे 67.5 आलेले आहे, ठीक आहे, हे 67.5 हे काय करणार आपण
इथं लिहूया CGST ला, इथं लिहिणार 67.5. मग जेवढं CGST तेवढंच SGST, इथं पण 67.5. आता आपल्याला मिळवायचंय काय बघा, एकूण किंमत करताना काय मिळवायचंय, एकूण किंमत करताना हे एकूण जे आहेत 750, हे 67.5 आणि हे 67.5. ठीक आहे, 67.5 अधिक 67.5 यांची बेरीज करा. ठीक आहे, किती होते ते बघू. 0.5 अर्धा अर्धा 1 होतो, ते नंतर करूया. डायरेक्ट इथंच करून टाकू आपण. 67.5 अधिक 67.5 अधिक 5 आणि 5 10 0 हातचा आला 1 7 14 1 5 5 12 13 1 0 135. ठीक आहे, 135 अधिक 750 यांची बेरीज. ठीक आहे, 135 अधिक 750 करू आता. हे 750 यांची बेरीज 5 5 आणि 3 8 8 8. ठीक आहे, 885. एकूण रक्कम किती आली, 885. आता या ठिकाणी तुम्हाला एकूण खाली सुद्धा एकूण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, एकूण किती होते ते, मग इथून एकूण रक्कम तुम्हाला खाली सुद्धा लिहायची आहे, खाली सुद्धा लिहायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी आता इथं तुम्ही लिहिणार एकूण, एकूण किती झालं तर एकूण तुम्हाला लिहावं लागणार हे 12 अधिक 67.5 यांची बेरीज करून इथं लिहायची, नाही सॉरी टॅक्सची अमाऊंट लिहायची, इथं टॅक्सची अमाऊंट लिहायची, इथं लिहायची टॅक्सची अमाऊंट. तर बघा 12 अधिक 67.5, आता हे मी पुसतो, इथं डबल करू आपण. 12 अधिक 67.5. ठीक आहे, 67.5 अधिक 12 पॉईंट खाली काय नाव 0, हे 0 0 7 आणि 2 9 6 आणि 1 7 79.5. मग इथं किती येणार 79.5. आता हे टॅक्स CGST चा आला तेवढाच काय येणार, मग SGST चा हा येणार 79.5. आणि त्याच प्रकारे अरे इकडे आपण पर्सेंटेज मध्ये लिहिलं, सॉरी पर्सेंटेज मध्ये नाही, इथं लिहायचं ना आपल्याला. इथे येणार 79.5 आणि ह्या 885 अधिक 224 यांची पण बेरीज करायची. आता यांची करू. 885 डायरेक्ट लिहितो आपण. 5 आणि 4 9 8 आणि 2 10 0 हातचा आला 1 10 आणि 1 11 1109. अशा प्रकारे हा टॅक्स इनवॉइस तुम्हाला इथं बनवायचा आहे. जी माहिती दिली तेच अगोदर ह्याच्यामध्ये भरून घ्यायची आणि नंतर जे काही कॅल्क्युलेशन आहे ते शेवटी करायचं, लिहून टाकायचं. एवढा सोपा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुरवठादाराचा पत्ता सगळं लिहिता आलं पाहिजे. पुरवठादार आहे काय, त्याचा पत्ता जे आहे ते आपल्या घरचा लिहून टाकायचा पत्ता, XYZ काहीतरी टाकायचं, नाव देऊन टाकायचं, असं बबलू एंटरप्राइजेस एखादं काहीतरी, त्यानंतर त्याच्यामध्ये देऊन टाकायचं त्याचा जे काही मोबाईल नंबर ईमेल असेल आणि खाली टॅक्स GST चा नंबर लिहायचा. GST नंबर म्हणजे पावती क्रमांक किती बी आहे, 10वी आहे 11वी आहे 12वी, सॉरी त्याला म्हणतो आपण किती पण असो, जसे 100वी पावती आहे 115वी पावती आहे, ते GST चा खून द्यायचा. आणि GST नंबर हा पाठच करून ठेवा. 27 पर्यंत अंक लिहायचा, नंतर ABCDतले कुठलेही 5 लिहून टाका तुम्ही अल्फाबेट्स. ठीक आहे, नंतर नंबर लिहायचे 4 आणि हा जो आहे हा H1Z5 बदलायचा नाही, जसा तसा लिहून टाकायचा, लय डोकं लावायचं नाही. आणि इनवॉइस डेट जी आहे ती इनवॉइस डेट लिहायची. हे 9 कॉलम लक्षात ठेवा. कॉलम नंबर 1 2 3 हा 4 5 6 हा 7 8 आणि 9 हे 9 कॉलम पाठच ठेवायचे. पहिल्यात सिरियल येणार, दुसऱ्यामध्ये नंतर येणार HSN कोड, नेम ऑफ प्रोडक्ट, नंतर रेट येणार, क्वांटिटी येणार, टॅक्सेबल अमाऊंट येणार, CGST SGST इन टोटल. एवढं केलं की प्रश्न तुम्हाला खाली लिहायला सोपा. अशा प्रकारे हा 6वा प्रश्न झाला. याचा हवा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. मग जरा बाजूला होतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ आता 7व्या प्रश्नाकडे. हा 7वा प्रश्न पण असाच आहे, थोडा त्याचा वेगळा दिला आपल्याला. आता बघा इथून इतका वर हा प्रश्न आहे आणि खाली जे आहे हे तुम्हाला आन्सर दिला आहे, लक्षात घ्या. हे जे आहे ते आन्सरचा भाग आहे इथून पुढचा. आता ते आपल्या बोर्डावर इथं मावणार नाही, तरी तुम्हाला होईल तितकं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काय सांगले की खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठी, बघा व्यापाऱ्यासाठी एक टॅक्स इनवॉइस आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस आहे. बरोबर आहे. हे बघा B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस टॅक्स इनवॉइस तयार करा आणि त्यामध्ये नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. तुम्हाला जे पसंत आहे ते लिहा. एखाद्याचा घरचा पत्ता माहित आहे, तिच्या घरचा पत्ता लिहा. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग पुरवठादाराचं नाव, पत्ता, तारीख लिहिणार, प्राप्तकर्त्याचा सुद्धा लिहिणार. बघा इथं बिझनेस टू बिझनेस म्हणल्यावर जिथून पुरवठा व्हायलाय त्याचा आणि जिथं ते प्राप्त करायलाय त्याचा, दोघांचं सुद्धा इथं नाव आणि पत्ता आलं पाहिजे. बरोबर आहे. दोघांचं पण घ्यायचं. बरोबर आहे. बिझनेस टू बिझनेस लक्षात घ्या. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, दोघं पण आले पाहिजे इथं. त्यानंतर आता तपशील काय दिला वस्तूंचा, एक आहे पेन्सिल बॉक्स, दुसरा आहे जिग्सॉ पझल्स. ठीक आहे, हे तर नवीन मला पहिल्यांदाच ऐकलो, आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे, असं द्या नाव आहे काहीतरी, जिग्सॉ पझल आहे, पेन्सिल बॉक्स. आता हे जे आहे हे आपल्याला इथं लिहायचं. काय लिहिणार बघा, या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्ही सप्लायर त्याचं नाव, पत्ता वगैरे लिहिणार.
तर जीएसटी नंबर जो आहे त्याचा जीएसटी नंबर लिहिणार तुम्ही. आणि नंतर आता बघा इथं सप्लायर, इथं चुकून सप्लायर झालं, मी कॉपी पेस्ट मारेल. सप्लायरच्या ठिकाणी करणार रिसिव्हर, पुरवठादार झाला. आता इथं प्राप्तकर्ता असणार, प्राप्त करणारा आपण रिसिव्हर, RECEIVER. ठीक आहे, रिसिव्हर म्हणजेच काय, प्राप्तकर्ता. हा प्राप्तकर्ता तुम्हाला लिहायचा आहे. त्याचा जो ऍड्रेस आहे तो सेम नाही घ्यायचा, जो प्राप्तकर्त्याचा आणि जो पुरवठादार त्याचा ऍड्रेस सेम घ्यायचा नाही, ऍड्रेस चेंज करायचा. ठीक आहे, ऍड्रेस चेंज, दोघाचा ऍड्रेस सेम असू शकत नाही. त्यानंतर ह्याचा जीएसटी नंबर, त्यानंतर याचा जीएसटी नंबर हा सेम नसायला नाही पाहिजे, वेगळा वेगळा जीएसटी नंबर टाकायचा. ठीक आहे, इथं काहीतरी नंबर बदलून टाकायचा, इथे एबीसीडीच्या ठिकाणी इथं XYZAB टाकू शकता, काय पण टाकू शकता. ठीक आहे, बाकीचं जे आहे ते काहीतरी बदलून टाकायचं, दोघाचा जीएसटी नंबर वेगळा असणार, सारखा नसणार आहे. त्यानंतर इनवॉइस जो नंबर आहे, जीएसटी नंबर एकच असेल आणि जो डेट आहे ती एकच असणार आहे. ठीक आहे, बिलावरची. आता बघा हे खाली कसं सोडवायचं. आता जाऊया आपण मेन प्रश्नाकडे, की सिरियल नंबर, पहिला सिरियल नंबर काय, एक पेन्सिल बॉक्स आहे, एक नंबर. नेम ऑफ प्रोडक्ट काय येणार, पेन्सिल बॉक्स. ठीक आहे, इथं आपण खाली घेऊया. आता इथं जरी मावट नसेल ना तर समजून घ्या, मी इथं लिहितोय, एक तुम्हाला काढून दाखवतो मी, पुढचं तुम्हाला कंटिन्यू करायचं. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, सांगू शकता त्यामध्ये काय करायचंय ते. ठीक आहे, आता नेम ऑफ प्रोडक्ट काय, पेन्सिल बॉक्स, मी इथं लिहितो पेन्सिल बॉक्स, पेन्सिल बॉक्स. ठीक आहे, पेन्सिल बॉक्स लिहिला. तर पेन्सिल बॉक्सचा HSN कोड काय बघा, 3924. इथे घेतला आपण 3924, हा पेन्सिल बॉक्सचा HSN कोड. आता त्याचा रेट काय आहे, तर दर आहे 20 रुपये. ठीक आहे, 20 रुपयाला एक पेन्सिल बॉक्स. किती घ्यायचे, तर 100 पेन्सिल बॉक्स घ्यायला सांगितलेत, क्वांटिटी आहे 100. टॅक्सेबल अमाऊंट किती असणार, टॅक्सेबल अमाऊंट 20 गुणिले 100. ठीक आहे, बे एक बे, हे 2 शून्य आणि 1 3 शून्य 1 2 3, 2000 रुपये. टॅक्सेबल अमाऊंट किती असणार, 2000 रुपये. आता यामध्ये तुम्हाला जीएसटीचा जो दर आहे 12% दिलाय, म्हणजे 12 पैकी 6% हा CGST, 6% हा SGST. एवढं माहित आहे, लिहून मोकळं व्हायचं. आता खाली सिरियल नंबर 2 कडे जाऊ आपण, पुढे काय दिलंय ते लिहूया. दिसायला ना खालचं, खालपर्यंत. हा ठीक आहे, आता दुसरा क्रमांक आपल्याला जिगसॉ पझल दिलाय, तर इथं नेम ऑफ प्रोडक्ट लिहू आपण, जिगसॉ पझल, जिगसॉ पझल. मराठीत सुद्धा लिहू शकता तुम्ही, असं काही नाही. आता इथं माव नाही गेले, समजून घ्या. जिगसॉ पझल आहे, त्याचा HSN कोड आहे 9503. हा घेतला HSN कोडचा 9503 कोड. आणि रेट काय त्याचा, 100 रुपये रेट आहे. रेट घेतला 100 रुपये. किती सांगितले ते, तर ते सांगितलेत 50 एवढे क्वांटिटी. तर 100 आणि हे 50 यांचा करायचा गुणाकार. तर 5 1 5 आणि 0 किती आहेत, इकडचे 2 इकडचा 1 3, 1 2 3, हा 5000 रुपये झाला. टॅक्सेबल अमाऊंट किती, 5000. आणि जीएसटीचा दर 12% आहे, म्हणजे 6% हा केंद्राचा असणार आणि 6% हा राज्याचा असणार. एवढं लिहिण्यासाठी काहीच मोठं लय रॉकेट सायन्स लागत नाही. ठीक आहे, एवढं तुम्हाला दिलेलं असतं तेवढंच त्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी काय करणार तुम्ही, हे जे टॅक्सेबल अमाऊंट आहे तुमची 2000 रुपये, या 2000 वरती 6% काढणार तुम्ही. ठीक आहे, मग 2000 चे 6%, 1 2 3 गुणिले 6%, खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, 20 गुणिले 6. ठीक आहे, 20 गुणिले 6 काय येणार, 6 2 12 आणि हा 1 शून्य 120. तर टॅक्सेबल अमाऊंट किती आली, 120 रुपये आले. तर इथं सॉरी, टॅक्स काढा CGST 120, CGST 120, तर SGST सुद्धा 120. बरोबर आहे. आता टोटल करणार बघा, टोटल करताना तुम्हाला माहित पाहिजे टोटल कशी करतो आपण. हे जे टॅक्सेबल अमाऊंट आहे 2000 रुपये आणि हे 120 आणि हे 120, 120 आणि 120 किती झाले, 240 आणि हे 2000, 2240 एकूण टोटल मध्ये लिहिणार 2240. एवढं टोटल आलं याचं. तसंच खालचं टोटल करणार होता आपण. तर या ठिकाणी खालचं टोटल करताना आपल्याला 5000चे 6% अगोदर काढावं लागतील. मग इथं आपण करूया 5000 के 6% कितने होते हैं, इथं लिहू आपण 5000 1 2 3 गुणिले 6% भागिले 100, हे 2 गेले, हे 2 शून्य गेले, 50 गुणिले 6, 6 पंचे 30 आणि हा 1 शून्य 300. बरोबर आहे, 300 एवढं आलेलं आहे. तर ते 300 काय काढा आपण, 6% म्हणजे CGST हा 300 काढला आणि SGST सुद्धा 300 येणार. टोटल बघा 300 आणि 300 600 आणि हे 5000 5600. टोटल किती येणार बघा, टोटल कशा कशाचं करता येत आपण, हे 5000 हे 300 आणि हे 300. बरोबर, 5300 5600 येतील. ठीक आहे, 5600 एवढा टोटल आलाय. आणि शेवटच्या कॉलम मध्ये आता इथं जागा नाही, पण तुम्ही शेवटी एकूण काय लिहिणार, ही 120 आणि 300 किती होणार 420. इथं 420 हे त्यांचा टॅक्स झाला CGST आणि हे एकूण टोटल 5000 आणि 2000
840 एवढं तुम्हाला टोटल लिहायचं, या दोघात सुद्धा एकूण टोटल करायचं आणि समोर लिहून टाकायचं खाली, ठीक आहे। अशा प्रकारे आपण 7व्या प्रश्नापर्यंत आलो, 7ही प्रश्न सोडवलेत। विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला इथंच मिळणार आहेत आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल कंटिन्यू तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। आणि व्हिडिओ लेक्चर जर आवडत असेल, समजत असेल तर प्लीज चॅनल आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा, ठीक आहे विद्यार्थी मित्र। थांबूया आपण, धन्यवाद।